भाऊराव चव्हाण चीनी मिल पर किसानों का विराट मोर्चा। भाऊराव चव्हाण सहकारी चीनी मिल पर गन्ना उत्पादक किसानों ने आज जोरदार मोर्चा निकाला। इस मोर्चे का नेतृत्व बालाजी गाढ़े पाटिल ने किया। मोर्चे में हजारों गन्ना उत्पादक किसानों ने हिस्सा लिया, जो अपनी लंबित मांगों और चीनी मिल द्वारा हो रहे आर्थिक शोषण के विरोध में एकजुट हुए थे। किसानों ने चीनी मिल प्रशासन पर गन्ने की सही कीमत न देने और बकाया राशि के भुगतान में देरी का आरोप लगाया। उनका कहना है कि इस तरह की लापरवाही से किसानों को आर्थिक नुकसान झेलना पड़ रहा है, जिससे उनकी जीविका पर संकट मंडरा रहा है। बालाजी गाढ़े पाटिल ने कहा, किसान हमारी अर्थव्यवस्था की रीढ़ हैं और उनका शोषण किसी भी कीमत पर बर्दाश्त नहीं किया जाएगा। यदि हमारी मांगें पूरी नहीं हुई तो हम आंदोलन को और तेज करेंगे। किसानों का यह विराट मोर्चा शांतिपूर्ण ढंग से संपन्न हुआ, लेकिन उन्होंने अपनी मांगों को लेकर संघर्ष जारी रखने का ऐलान किया है। अब यह देखना होगा कि मिल प्रशासन किस तरह से इन मांगों पर प्रतिक्रिया देता है। भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना इथल्या 2 तालुक्यातील सभासदांना त्यांची दिशाभूल करून त्यांच्या मेहनतीचा पैसा दाबून ठेवतो आणि फक्त 2,500 रुपये भाव देतोय। पश्चिम महाराष्ट्रातले आणि आजूबाजूचे कारखाने 3,000 3,500 भाव देत आहेत, पण भाऊराव कारखाना आणि इथलं प्रशासन दमदाटी करून शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पैसे त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करते। म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या लेकरांनी आणि सभासदांनी एकत्रित येऊन प्रति टन 3200 रुपये भाव माजी मुख्यमंत्री आणि चेअरमन साहेब आणि भाऊराव प्रशासनाने दिला पाहिजे ही मागणी घेऊन शांततामय मार्गाने आज रुग्ण मोर्चा भाऊराव चव्हाण कारखान्यावरती आम्ही आज घेऊन आलेलो आहोत। मागणी मान्य नाही झाली मॅडम काय? मागणी जर येत्या काही काळामध्ये मान्य झाली नाही, बॉयलर पेटण्याच्या अगोदर जो भाव जाहीर होतो तो भाव जाहीर होत असताना जर 3200 रुपये भाव जाहीर केला नाही तर आम्ही कारखाना प्रशासनाच्या एकाही संचालकाला चेअरमन व्हाईस चेअरमन आणि इथले जे माजी मुख्यमंत्री त्यांना सभेमध्ये थेट उतरून जाब विचारू आणि त्यांना आमच्या गावामध्ये येण्यापासून मज्जाव करू। कारखान्यातर्फे काय आश्वासन देणार? कारखान्यातर्फे आम्हाला काही आश्वासन देण्यात आलेलं नाही। उलट कारखान्यानं गावागावातल्या शेतकऱ्यांना धमक्या दिल्या, गावागावातल्या शेतकऱ्यांना मोर्चात गेला तर तुमचा ऊस जाणार नाही अशा प्रकारे त्यांना दमदाटी केली आणि गावागावात संचालक बसून पारावरती वाटत बसून लोकांना येऊ दिलं नाही। अशा प्रकारे भाऊराव चव्हाणनं शेतकऱ्यावरती दमदाटी केली, आश्वासन काहीच दिलं नाही। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलं। आतमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन आणि MD बसलेले आहेत, पण एका तकलादू अधिकार नसलेल्या माणसाला बाहेर पाठवलं। आम्हीही ग्राहक आहोत, आम्हीही मालक आहोत। उद्या आमच्या गावात येतील तेव्हा आम्ही हातावरती पाणी आणि चहा न देता गावाच्या बाहेर हाकलून देऊ त्यांना। रूबरू न्यूज चैनल देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए हमारे व्हाट्सएप नंबर 9049032007 पर व्हाट्सएप कॉल या मैसेज कर सकते हैं।